Audio Jungle. Audio Jungle. या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संघटित झालेलो आहोत. संघटित होण्याचं कारण याच्या पाठीमागे हे पण आहे की बसवेश्वर महाराज, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण या ठिकाणी म्हणजे नेहरू नगरमध्ये बसवेश्वर महाराजांचं मंदिर या ठिकाणी आपण घेत आहोत. आणि या कार्यक्रमाला घेत असताना आमची ही विचारधारा आहे की फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वरांचे विचार खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी स्थापित करत असताना खरेच विचार आपण या ठिकाणी मांडतो आहोत का, याची सिंहालोकन केलं पाहिजे. म्हणून या परिसंवादाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये सन्माननीय नरेंद्रजी बनसोडे सर, तसेच या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट दमराज साळवे सर, तसेच रामरावजी गायकवाड, सुदीपजी गायकवाड सर आणि या सगळ्यांचं सूत्रसंचलन करणारे निर्भीड आणि बुद्धिवादी विजयजी गायकवाड हे या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि पुढचं जे सूत्रसंचलनाचा भाग आहे, सन्माननीय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करते की पुढील त्यांनी कार्यक्रम सुरू करायचा आहे. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित परिसंवाद या कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी शाब्दिक स्वागत करते आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते. तसंच या कार्यक्रमामध्ये धर्मराज साळवे हे आलेले आहेत, नरेंद्र बनसोडे हे पण आलेले आहेत, विजय गायकवाड हे पण आलेले आहेत, संदीप गायकवाड हे पण आलेले आहेत. तसेच कार्यक्रमामध्ये रामराव गायकवाड हे पण उपस्थित झालेले आहेत. तसेच पुढील कार्यक्रम आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळणार आहोत. धर्मराज साळवे यांचं स्वागत रामराव गायकवाड सर हे करतील. रामराव गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं धर्मराज साळवे यांचं स्वागत करावं. तसेच पुढील नरेंद्र बनसोडे यांचं स्वागत चंद्रशेखर हुंशाळ हे सर करतील. त्यांना मी विनंती करते की त्यांनी नरेंद्र बनसोडे यांचं स्वागत करावं. तसेच पुढील विजय गायकवाड यांचं स्वागत माननीय यशवंत सर यांना मी विनंती करते की त्यांनी करावं. सुदीपजी गायकवाड यांचं स्वागत बसवराज हराळे यांनी करावं असे मी त्यांना विनंती करते. तसंच पुढील रामराव गायकवाड यांचं स्वागत यशवंत सर करतील. तसंच पुढील सूत्रसंचालनाची जिम्मेदारी मी विजय कुमार गायकवाड यांच्यावर सोपवते. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला आणखी एक राजन नायर यांचंही स्वागत या कार्यक्रमामध्ये केलं जात आहे. यांचं स्वागत सन्माननीय अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की राजन नायर यांचं स्वागत करायचंय. आणि पुढील कार्यक्रम सन्माननीय विजय गायकवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढे कार्यक्रमाला सुरुवात करायची. नमस्कार. नमस्कार, मी विजय गायकवाड, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि या ठिकाणी आज तथागत भगवान गौतम बुद्ध, बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, तसेच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जयंती महोत्सव आहे आणि या महोत्सवाच्या दरम्यान परिसंवादाचे आयोजन केलेलं आहे. या परिसंवादाचा जो विषय आहे तो विषय आहे भारतीय संत व महापुरुषांची विचारधारा. RSS आणि त्यासमोर विचार करणारे ज्या संघटना आहेत त्या सर्व ही विचारधारा संपुष्टात आणतायत का, हा विषय आहे. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यापैकी सुदीपजी गायकवाड आहेत, धर्मराज साळवे आहेत, तसेच नरेंद्र बनसोडे सर आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडक्यात विषयाची प्रस्तावना असं करेल की आपण पाहतो की भारताला संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारधारेची परंपरा आहे. आणि या संतांनी आणि महापुरुषांनी जो समतेचा विचार दिलेला आहे तो समतेचा विचार त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या बहुजन समाजामधल्या सर्व लोकांची आहे. परंतु तसं न होता सध्या आपण बघतोय भारतातलं वातावरण जे आहे त्यात महाराष्ट्राचं जे वातावरण आहे प्रत्येक दिवशी एक महापुरुषाची बदनामी केली जाते. कुठल्या तरी संतांचं नाव घेऊन त्याच्या विचारधारेला कशी काळीमाप असेल त्याचे विचार पसरवले जातात. मग संतांनी सुरू केलेले किंवा संतांच्या माध्यमातून सुरू झालेला वारकरी पंथ जो आहे तो वारकरीच्या माध्यमातून त्याला पॅरलल अशी संघटना निर्माण केली जाते, धारकरी संघटना निर्माण केली जाते, वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केली जाते आणि संतांचा विचार हा आपल्या पद्धतीने आपल्याला सोयीस्कर आहे त्या पद्धतीने मांडला जातो. शालेय जीवनात देखील आपण पाहतोय की महापुरुषांचे विचार जे आहेत ते न सांगता वेगळाच विचार आता सांगितला जातो. या परिसंवादाच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत हे पोहोचवायचंय की आपल्या महापुरुषांचे विचार काय आहेत, ते लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे, त्याचा प्रसार आणि प्रचार कशा झाला पाहिजे. मी परिसंवादाला सुरुवात करण्या अगोदर मी सर्वात पहिलं धर्मराज साळवी यांना विनंती करेन की आजचा जो विषय आहे भारतीय संत व महापुरुषांची विचारधारा RSS संपुष्टात आणू इच्छित आहे काय, यावर आपले विचार प्रकट करावे. बहुजन महाराष्ट्र सैनिकच्या माध्यमातून नावेच्या माध्यमातून आमचा परिसंवाद करण्यात येतो आणि विषय स्पष्ट आहे. भारतीय संत आणि महापुरुष यांच्या विचारांमध्ये घुसखोरी RSS करता येईल तर निश्चितच भारताला संत महामानवांची एक परंपरा लाभलेली आहे. भारताला इतर देशातून काही घेण्याची गरज नाही. भारताकडेच एक मोठी विचारधारा या देशामध्ये झालेली आहे. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी 2500 वर्षांपूर्वी या ठिकाणी जी अंधश्रद्धा जी वाढत चालली होती, दैववाद वाढत चालला होता आणि त्यामध्ये श्रद्धेची अंधश्रद्धा ही अंध झाली होती, त्यावर प्रहार करत तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ती करत माणसाला आयुष्यामध्ये सम्यक मार्गाने जाणं गरजेचं आहे. त्याने दुःख आणि आनंद यातला सम्यक मार्ग, अंधश्रद्धेला बळी न पडता चौकस वृत्तीने डोळे उघडे करून काय चांगलं आणि काय वाईट तपासण्याची एक चांगली विचारधारा तथागत गौतम बुद्धांनी दिली, तीच पुढे महावीरांनी दिली. अशा पद्धतीने या देशाला तुकाराम महाराजांपर्यंत ती संत परंपरा लाभत आहे. आजही काही चांगले साहित्यिक जे या देशामध्ये समता प्रस्थापित करू पाहत आहेत अशा संत महापुरुषांनी आणि वैचारिक साहित्यिकांनी आजपर्यंत तो ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या देशामध्ये जेव्हा जेव्हा बुद्ध विचारांचा नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठ उभा होतं त्यावेळेला RSS सारख्या त्यांच्या काही संघटना या घुसखोरी करून असे जे वैचारिक वारसे ते नष्ट करतात. नालंदा असेल, विश्व तक्षशिला असेल, यामध्ये जे मुघलांनी केलेलं आक्रमण असेल, ते त्यावेळेच्या संघ विचाराच्या त्यावेळेच्या ज्या कर्मटकांनी जे केलेला घात होता तो
विचार संपवण्यासाठीचा प्रयत्न होता आणि तो आजपर्यंत दिसून येते. आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी होते असं उघड झाल्यानंतर लगेचच एक कोणतरी समाजकंटक स्वतःला हबप म्हणून घेणारा व्यक्ती एक दुसऱ्या वारकऱ्यावर काळी शाई फेकण्याचं काम करतो. म्हणजे हे तेव्हापासून चालत आलेले. या देशामध्ये समता प्रस्थापित होऊ नये, या देशामध्ये जी चातुर्वर्ण्य जे करण्यात आलं होतं, मनुवादाने जे चातुर्वर्ण्य लावलं होतं, ते कोणीतरी ती चातुर्वर्ण्याची पायरी कोणीतरी मोडायला निघालं की या पद्धतीने घुसखोरी RSS करतं आणि या ठिकाणी या देशामध्ये हे चातुर्वर्ण्य लागू व्हावं. ज्याने त्याने आपल्या शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण धर्म जोपासावा अशा पद्धतीचीच रणनीती व्हावी. महिलांना आजही दुय्यम लेखण्याचं काम ह्या मनोवादी व्यवस्थेने RSSने केलेलं आहे. जेव्हा जेव्हा या देशामध्ये संविधान लागू करण्यासाठी संविधानाच्या अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत असते त्याच वेळेला संविधान विरोधी कृत्य करून काहीतरी भडकवण्याचं काम RSSच्या माध्यमातून होतं. पण ते उघड होत नाही, कारण सत्ता त्यांची असल्यामुळं या देशामध्ये मनोवादी विचारसरणी अधिक डोकं वर काढत आहे. त्यामुळे समता प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महासंतांनी काम केलंय ते आता पुढे अधिक जोमाने घेऊन येणं खूप गरजेचं आहे. आज मीडिया सुद्धा पहा, मीडिया सुद्धा अशाच काही भ्रामक कल्पना मनोवादी विचारसरणी आपल्या समोर मांडते. त्यामध्ये आज एक चांगली गोष्ट होती की बहुजन महाराष्ट्र सैनिक लाईव्ह ह्या अशा चांगल्या विचारांना घेऊन पुढे येते. असे विचार पेरणारे चॅनल आता गरजेचे आहेत. असे विचार देणारी गोष्टी आपल्याला पुढे आणाव्या लागतील. आज सोशल मीडिया पहा. आज सोशल मीडियावर तुम्ही जसं सांगितलं प्रत्येक महापुरुषाचा कुठला ना कुठला बदनामीकारक फोटो टाकला जातो. आज बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असताना सुद्धा काही मनोवादी कर्मठ कोणत्या तरी एखाद्या कुठल्या तरी नावाला पुढे आणतात आणि म्हणतात की बाबासाहेबांचं हे काम नाही. म्हणजे बाबासाहेबांना बदनाम करायचं. आज तुकोबारायांनी जे चांगलं काम केलं तर ते विचार बघा. तुकोबारायांनी त्यांच्या गाथा निर्माण केल्या, त्या गाथा बुडवण्याचं काम सुद्धा या कर्मटकांनी केलं. हे संघवृत्तीचेच लोक त्यावेळेला होते. संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना त्रास देणारे सुद्धा हेच होते. म्हणजे त्रास देणारे हेच आणि समता नको समरसता हवी म्हणणारे सुद्धा हेच आहे. मागच्या एका कार्यक्रमामध्ये मी त्यावेळेला म्हणलं की आम्हाला समता हवी आहे, त्यावेळेला संघाचे ते होते ज्येष्ठ ते चिडले. कार्यक्रम संपल्यानंतर ते माझ्यावर फेकत नाही, अहो समरसता म्हणजे समता. मी म्हणलं समरसता आणि समतेमध्ये खूप वेगळा फरक आहे. जो तथागत बुद्धांनी सांगितलाय, जो बसवेश्वरांनी सांगितलाय, जो तुकोबारायांनी सांगितलाय, ती समता वेगळी आहे आणि तुमची समरसता वेगळी आहे. तू माझ्यासारखा आहे हे म्हणणं आणि तू आणि मी एक आहे हे म्हणणं वेगळं आहे. तू आणि मी एक आहे म्हणजे समता आहे आणि तू माझ्यासारखा आहे हे म्हणणं म्हणजे समरसता आहे. हे मी त्यांना पटवून दिलं, पण त्यांना ते अजूनही पटलं नाही. त्यांना समरसता आणायची आहे आणि आम्हाला समता आणायची आहे. कारण ही जी संत महात्म्यांनी आम्हाला दिलेली समता आहे ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही. आजही या देशामध्ये जरी एक तेली समाजाचा ओबीसी बांधव पंतप्रधान असला तरी आज संघाची लोक त्या व्यक्तीला तेलीच म्हणतात. त्यांना ब्राह्मण समजत नाही, आपल्या बरोबरीचं समजत नाही आणि त्याला सुद्धा एक कटपुतली म्हणून खेळवलं जात आहे. हे संघाचं काम. संघाने त्या व्यक्तीला बसवलंय, संघाने त्या व्यक्तीला सांगितलंय तू आमची विचारधारा जर पसरवली नाही तर तुझा सुद्धा घात केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही संघाने केलेली विचारधारा आहे. आज देशामध्ये समता नांदावी म्हणून अनेक वर्ष काम चालत असताना आज बघा या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जातात. आज या देशामध्ये दलित हिंदू घटना घडवल्या जातात. आजही कुठे ना कुठे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते. आजही कुठे ना कुठे महात्मा बसवेश्वरांची असेल, बुद्धांची असेल प्रतिमेची विटंबना केली जाते आणि या समाजांमध्ये भांडणं लावायची. आज वर्गीकरणाचा मुद्दा आणून संघाच्याच लोकांनी वर्गीकरणाचा मुद्दा आणून आज
पातन बांधव आणि महार बांधव बौद्ध बांधव यांच्यामध्ये लढा निर्माण केलेला आहे आणि हीच रणनीती त्यांनी आजपर्यंत संघाच्या विचारांनी आजपर्यंत देशात रुजवली आहे. इंग्रजांना सुद्धा त्यांनी शिकवलंय, संघांनी सांगितलंय, त्यावेळेच्या ब्राह्मणवादांनी सांगितलंय की या देशातले लोक जर एक आले ना तर तुम्हाला सत्ता स्थापित करता येणार नाही. या देशामध्ये जर हे आम्ही जी चातुर्वर्णीय जी यंत्रणा लावलेली आहे ती जर तुम्ही मोडीत काढली तर तुम्हाला सुद्धा या लोकांवर राज्य करता येणार नाही. तुम्हाला राज्य करायला आम्ही मदत करू, पण तुम्ही आमच्या कवड्याला हात घालायचा नाही. तुम्ही आमच्या जे आम्ही केलेले कर्मकांड आहे, आम्ही जे धर्माची जी एक शिडी बनवलेली आहे त्याला तुम्ही हात घालायचा नाही, आम्ही तुम्हाला मदत करू. हे त्यावेळेपासून संघ करतो. म्हणजे आज बघा महात्मा गांधीची हत्या करणारा कोण? महात्मा गांधीची हत्या करणारा रघुराम गोडसे हा त्यांच्याच विचारसरणीचा आहे आणि संग्राम भंडारे सुद्धा त्यांच्याच विचारसरणीचा आहे. आज वारकऱ्यांमध्ये धारकरी सुरू होणारा हा मनोहर कुलकर्णी भिडे ज्याला तुम्ही म्हणता तो सुद्धा त्याच विचारसरणीचा आहे. म्हणून ही महामानवांची संतांची जी विचारधारा आहे ती नष्ट करण्याचं, ती उद्ध्वस्त करण्याचं आणि त्यामध्ये सरभेसळ करण्याचं काम ते करत आहेत. आज त्यांचे अनेक स्वतःला साहित्यिक म्हणवणारे साहित्यामध्ये सुद्धा सरभेसळ करत आहेत. याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपल्याला महामानवांनी दिलेली विचारधारा आहे ते आपल्याला पसरवावी लागेल. आज सोशल मीडियावर जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं विचारवंत निर्माण झाले, जे संत निर्माण झाले, त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला न्याय, बंधुता, समता आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे ते आपल्याला रुजवावे लागेल. त्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल. धन्यवाद सर. आपण अत्यंत सुंदर असा विचार मांडला की संतांची विचारधारा ही समतेवर आधारित असतो आणि आरएसएसची विचारधारा जी आहे ती विषमतेवर आधारित आहे, त्यामुळे त्यांना समता ही मान्य नाही असे आपण विचार मांडले. त्यानंतर मी नरेंद्रजी बनसोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. बहुजन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने आज हा परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे आणि अतिशय प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावे अशा दृष्टिकोनाचा विषय या परिसंवादामध्ये आयोजक यशवंत गायकवाड साहेबांनी घेतलेला आहे. तर आज आपण जी वाटचाल करतो आहोत प्रत्येक जडणघडणीला, समाजाच्या वाटचालीला, त्यांच्या प्रगती अधोगतीला आणि एकंदरीतच त्यांच्या जीवन पद्धतीला ठरवणारी एक विचारधारा असते, विचारसरणी असते किंवा जे विचार आपण मान्य केलेत आणि ज्या विचारांच्या अनुषंगाने आपण जीवनपटलामध्ये पुढे जात आहोत त्याचा परिणाम हा सर्व माणसाच्या एकंदरीत जीवनावर होत असतो. तर आपले विचार आपलं जीवन घडवतात. आपल्या जीवनाची समृद्धी ही आपल्या विचारावर असते, कारण विचारातून आचरण ठरतं आणि आचरणातून जीवनाचा प्रवास हा पुढे जाताना आपण पाहतो. तर भारतीय संत आणि महापुरुषांची विचारधारा आरएसएस संपुष्टात आणू इच्छित आहे का, अशा आजच्या या परिसंवादाच्या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की या भारत भूमीचा इतिहास खूप महान आहे. या भारत भूमीला अनेक संतांची, महापुरुषांची, अनेक समाज सुधारकांची, अनेक असणाऱ्या आपल्या जीवनाला त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी अर्पण केलं अशा महान विभूतींची परंपरा असलेला हा भारत देश आहे. या भारत देशामध्ये सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला तर माझे मित्र बंधू गंभराज यांनी सांगितलं की तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून हा सर्व वैचारिक विषमता पसरवण्याचं काम काही संघटना करत आहेत. हे का करत आहेत? एक बाजू जी आहे ती आहे भारतीय संत आणि महापुरुषांची आणि दुसरी बाजू आहे ती यांचं अस्तित्व, यांचा विचार न मानणाऱ्या आरएसएस आणि एक धर्मीय वर्चस्ववादी संघटनांची.
तर हा लढा काय आहे हे समजून घेताना आपण सर्वात प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशाची आजची लढाई पाहिली तर ती लढाई मनुस्मृती विरुद्ध संविधान अशी आहे. म्हणजेच समतावाद आणि एक धर्मवर्चस्ववाद अशा पद्धतीची लढाई या भारत देशामध्ये सुरू आहे. आता ही का निर्माण झाली? RSS ची जर का पार्श्वभूमी आपण पाहिली तर RSS ही एक विषारी संघटना म्हणून या भारत देशामध्ये आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा या संघटनेच्या बाबतीमध्ये जागतिक पातळीवर सुद्धा या संघटनेच्या मान्यतेला कार्यपद्धतीला विरोध होत आहे. तर ही अमानवीय अशा पद्धतीची कार्यपद्धती यांची आहे की लोकांना विभागायचं, लोकांमध्ये विषमता निर्माण करायची, त्यांचा विवेक जागरूक होऊ द्यायचा नाही, त्यांना शिक्षण घेऊ द्यायचं नाही आणि मग त्यांना गुलामासारखं निर्माण करून त्या गुलामांचं आपण राजवट लागू करायची, त्यांच्यावर आपण राजे व्हायचं आणि कायम उच्च नीच हा भेदभाव चालू ठेवायचा. हे त्यांच्या राजकीय वर्चस्ववादासाठी, धार्मिक वर्चस्ववादासाठी आणि गुलामगिरीकडे देशाला नेण्यासाठी ही त्यांची कार्यपद्धती आहे. आता महापुरुषांचे विचार काय सांगतात की बाबा संशोधन, अध्ययन, समता, प्रेम, करुणा, त्याग, बलिदान, समर्पण, आत्मभाव, राष्ट्रभाव, एक दुसऱ्याला समृद्ध करत असताना स्वतःचंही जीवन समृद्ध करून घेण्याची शिकवण ही संत महापुरुषांनी आपल्याला दिली. आता हे RSS चे लोक हे का अशा पद्धतीने बोलतात? अतिशय महत्वाचा विषय हा आपण घेतलेला आहे सर. ते ह्यासाठी बोलतात की प्रत्येक महापुरुषाचा विचार हा त्यांना नष्ट करायचा आहे. मग एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर काय करता येतं? ती गोष्ट जर संपवता आली नाही तर त्या गोष्टीपेक्षा वेगळी एखादी गोष्ट मांडायची आणि ती लाईन कमी करायची नाही, त्याच्या शेजारी स्वतःची एक मोठी लाईन टाकायची, काहीतरी असा भाव निर्माण करायचा की यांच्या महापुरुषांच्या पेक्षा हे महापुरुष थोर होते, हे मोठे होते, यांच्याशिवाय यांची काय अस्तित्व नव्हतं असं म्हणून सर्वांना एका ठिकाणी एका विशिष्ट धर्म संस्थेकडे आणायचं आणि त्यांना ती मानसिक गुलामगिरी स्वीकारायला लावायची. यासाठी हे वेळोवेळी लिटमस टेस्ट करत असतात, चाचणी करत असतात. संवादा माध्यमातून लोकांची मतं आणि लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया त्यांना जाणून घ्यायच्या असतात. त्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न ही RSS आणि एक धर्मवर्चस्ववादाला मानणारी मंडळी करत असतात. आज दुर्दैवाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ते सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे या सत्तेचा गैरवापर करत ते अशा पद्धतीने समाजामध्ये विकार पसरवणाऱ्या लोकांना पाठबळ देत आहेत, त्यांचं संरक्षण करायची भूमिका घेत आहेत, त्यांच्यावर कारवाई न करण्याची भूमिका घेत आहेत आणि त्यामुळे या महापुरुषांच्या बदनामीचं सत्र या भारत देशामध्ये सुरू झालं. 18 ते 20 प्रकार आतापर्यंत झाले. त्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये बोलून बघितलं. महापुरुषांचा कालावधी, आजचा कालावधी, त्यावेळेला असणारी प्रगती, त्यावेळेला असणारी साधनं, संपत्ती, असणारी लोकांची भावना, लोकांचं जीवनमान, खूप मोठा फरक आहे. पण दिशाभूल करायची, फसवेगिरी करायची, खोट्याला खरं मानायला लावायचं, या 3 कलमी कार्यक्रमावर हा RSS चा सर्व अजेंडा भारत देशामध्ये सुरू आहे. आणि जिथं समता, विवेक, संशोधन, शिक्षण, जागृती, प्रश्न विचारणारी माणसं तयार होतील, तिथं त्यांचं सत्ता स्थान हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे केवळ ते महापुरुषांची बदनामी करतात आणि म्हणून त्यांना महापुरुषांच्या विचारांना संपुष्टात आणण्याचा त्यांचा कट आहे. पण हा जोपर्यंत एखादा विचार कधीपर्यंत जिवंत राहतो, तर जोपर्यंत त्या विचाराचा प्रचारच जिवंत आहे तोपर्यंत तो विचार जिवंत राहतो. आणि या महापुरुषांचा, या सर्व आमच्या थोर युग पुरुषांचे विचारांचे अभ्यासक आणि प्रचारक जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत या RSS सारख्या संघटनांचे मनसुबे आम्ही कधी ते यशस्वी होऊ देणार नाही. लहान थोरांपासून सर्वसामान्यांपर्यंत आज महापुरुषांचे विचार जागृत होत आहेत. मला या दुसऱ्या बाजूने असं सांगायचंय यशवंत सर आणि विजय भाऊ की तुम्ही ज्या वेळेला RSS वाले जेव्हा अशी टीका करतात की बाबा अमुक महापुरुषाचं असं आहे, अमुक महापुरुषाचं तसं आहे, त्याची दुसरी चांगली बाजू अशी आहे की आपल्याला बोलायला, संशोधन करायला, जनजागरण करायला संधी मिळते. आता त्यांनी सांगितलं की रामदास स्वामी नसते तर शिवरायांना
शिवरायांना इतिहास करता आला नसता, शिवरायांचं शौर्य राहिलंच नसतं, त्यांनी जाऊन शरणागती पत्करली आणि मग रामदास स्वामींनी काहीतरी त्यांना उपदेश केला. असा खोटा इतिहास ज्यावेळेला मांडला जातो त्यावेळेला तुम्ही आम्ही सगळेजण अभ्यासाला लागतो. आपण सत्य शोधून पाहतो. सत्य शोधकाची भूमिका जी महात्मा फुलेंनी आपल्याला शिकवलं की सत्य शोधन करत राहते शोधतो आणि आपल्याला जी वैचारिक आपली जी गरज आहे ती पूर्ण करून घेतो. त्यावेळेला सत्य आपल्या समोर येतं आणि मग ते सत्य अधिक प्रकर्षाने पुढे जातं. मात्र यांना हे करणारे लोकच नको आहेत. म्हणून तुमची आमची सामाजिक जबाबदारी जास्त वाढलेली आहे. छोट्या छोट्या घटनांचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास आपण केलं पाहिजे, त्यावर लिखाण केलं पाहिजे, त्याचे व्हिडिओज केले पाहिजे, त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे, त्याची पत्रकं काढली पाहिजे, त्याचे इमेजेस केले पाहिजे, त्याचे रील्स केले पाहिजे. छोट्यात छोटा विचार हा अधिकाधिक प्रमाणामध्ये आपल्याला सत्याचा जो आहे तो पुढे नेण्यासाठी सर्वांची सामाजिक जबाबदारी या अशा विषारी संघटनांच्या विरोधामध्ये वाढलेली आहे. तेव्हाच हा देश अबाधित राहील, या महापुरुषांचे विचार अबाधित राहतील आणि आपल्या सर्वांचा समता, बंधुभाव, प्रेम, न्याय या सर्व तत्वांवर हा देश जो आजपर्यंत टिकलेला आहे, ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे ती आज जी टिकलेली आहे त्या लोकशाहीच्या चारही स्तंभांना आपण प्रोटेक्ट करू शकू आणि या RSS सारख्या विषारी, विषमतावादी, धर्मनिरपेक्षी लोकांना विरोध करणाऱ्या धर्मांध शक्तींना आपण रोखलं पाहिजे. यांच्या 16-17 संघटना आहेत. एक मुखी रावणाला म्हणतात की 10 मुख होती, यांना 16-17 मुख आहेत. त्यांचे 16-17 संघटना आहेत. तुम्ही एक बंद केली की दुसरी चालू करतात, दुसरी ऍक्टिव्ह होते, दुसरी बंद केली की तिसरी ऍक्टिव्ह होते. म्हणून यांचा जो मूळ विचार आहे तोच हाणून पाडला पाहिजे आणि अधिकाधिक बंधुभाव आपण या देशामध्ये, राष्ट्रामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, रहिवासी भागांमध्ये जपला गेला पाहिजे. कुणी संख्येने अल्प आहे म्हणून त्याचा द्वेष करून स्वतःचं शौर्य गाजवण्यापेक्षा उपेक्षितांची मदत करत, अल्पसंख्याकांना सुद्धा संरक्षित करत, त्यांना त्यांच्या न्यायाची लढाई लढण्याची जी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे महापुरुषांनी, ती पुढील काळात देखील समर्थपणे पेलण्याचा संकल्प देखील आपण अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून केला पाहिजे. एवढा मी बोलतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सांगितलं की या देशामध्ये खरं आता समतेचा विचार जो आहे सर्वात पहिला बुद्धाने मांडला आणि त्यानंतर या विचारावर आधारित सगळी व्यवस्था जी आहे ती कामाला लागली. ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या संतांनी, महापुरुषांनी समतेचा विचार मांडला त्या सर्वांना एक विशिष्ट वर्गाने म्हणजे इथल्या मनुवाद्यांनी छळलेलं आहे. बुद्धापासून छळवळ सुरू झालेलं आहे. आतापर्यंत आता आपण बघितलं, गोविंद पानसरे असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, ज्या ज्या लोकांनी समतेचा विचार मांडला, ज्या ज्या लोकांनी वर्णव्यवस्थेला विरोध केला, ज्या ज्या लोकांनी यांच्या विरोधात बोललेले आहेत त्या त्या लोकांना त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारलेला आहे. तुकाराम महाराजांना देखील मारलेला आहे. बसवेश्वरांचा देखील त्यांनी छळवत केलेला आहे. एकही संतांना, एकही महापुरुषांना त्यांनी सोडलेलं नाहीये. यानंतर मी आदरणीय श्रीदीपजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आज महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजीराजे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विषय गेल्या अर्ध्या तासापासून आपण या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करतोय की भारतीय संत व महापुरुषांच्या विचारधारा जी आहे ही विचारधारा RSS नावाची जी जिची नोंद नाही अशी, ज्यांनी रजिस्टर्ड केलेली नाही अशा संघटना ही नष्ट करून पाहते का? तर माझं स्पष्ट मत आहे की RSS नावाची जी संघटना आहे ती महापुरुषांचे विचार नष्ट करण्याचं, संपवण्याचं कट कारस्थान करतेय. हे आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक समजून घेतलं पाहिजे. विजयराव गायकवाड सर हे अतिशय धडपडीनं हे चॅनलचं काम करतात. मला त्यांचं खूप खूप धन्यवाद मानावंसं वाटतं की अशा तुटपुंज्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या विचारधारेला स्टकअप राहून आपण ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो.
मी सुरुवातीलाच सांगतो की जर आपण ह्या भारत देशाचा जर इतिहास पाहिला तर हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. इथं क्रांती झालेली आहे, तशीच प्रतिक्रांती झाली. आत्ताच जर उदाहरण गेल्या 100 वर्षाचं 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये क्रांती झाली आणि 2014 ला ते म्हणतात प्रतिक्रांती सुरू झाली. ती एक नटी आहे, आणि ती नटी तिचं नाव कंगना नावाची एक नटी आहे. ती कंगना नावाची नटी काय म्हणतेय का, 2014 ला आम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालो. म्हणजे त्यांच्या दृष्टीने 2014 ला RSSच्या विचारांचं सरकार आलं, म्हणजे त्यांच्या दृष्टीने या देशामध्ये प्रतिक्रांती झाली असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, ही RSS नावाची जी विश्ववल्ली इतकी भयानक आहे. एक उदाहरण सांगतो. 6 डिसेंबर 1992 ला त्यांनी काय पाडली? 6 डिसेंबर 1992 ला त्यांनी बाबरी मस्जिद पाडली आणि 6 डिसेंबरला या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण. म्हणजे उद्या भविष्यामध्ये जर त्यांनी इतिहास लिहायचा झाला तर ते काय इतिहास लिहितील की 6 डिसेंबर 1992 ला आम्ही या देशामध्ये काय केलं होतं, या देशामध्ये आम्ही मस्जिद पाडली होती, आनंदोत्सव साजरा केला. आणि तुम्ही मी काय करणार आहे, तुम्हाला मला दुःखाचा दिवस आहे. इथं बाबरी मस्जिद पाडली म्हणजे इथल्या मुस्लिम समाजाचा, अल्पसंख्याक समाजाचा तो दुःखाचा दिवस आहे. परंतु हे RSS वाले काय करणार, हा आनंदोत्सव साजरा करणार. तुम्ही दिवाळीचं उदाहरण बघताय, तुम्हाला माहित आहे. मला सांगायचंय काय की हा या देशामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशामध्ये कशी व्यवस्था आहे, हजारो वर्षापासून या देशामध्ये उभी व्यवस्था आहे. त्या उभ्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 3.5% वाली लोक, म्हणजे जी 3.5% वाली लोक काय करतात, या देशामध्ये या 85% लोकांवर राज्य करण्याचं काम करतात. आणि त्या 85% लोकांना काय केलेलं आहे, 6743 जातीमध्ये विभागले. आता आमच्या धम्मराजांनी सांगितलं, अरे माराचं मागाचं भांडण लावायचं सुरू झालेलं, चर्मकाराचं, ढोराचं, वडाराचं काही करायचं काम भांडण लावायचं सुरू केलंय. तिकडे धनगराला म्हणायचं तुला एसटी आरक्षण देतो आणि आदिवासींना वेगळं करण्याचं काम चाललंय. तिथं मराठ्यांना सांगायचं तुम्ही कुणबी आहे आणि कुणबींमध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडण लावायचं षडयंत्र कोण करत आहे, RSS. हे तुम्हाला दिसणार नाही, परंतु राबवणारी लोक या देशामध्ये जर कोण नाही तर ते 3.5%. आणि त्यांचा विचार काय आहे, त्यांचा विचार हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी समतामूलक समाज व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, हा जो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, तो संदेश या देशामधून घालवायचा. आणि आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही गायीच्या मुखात आलेलो आहे आणि तुम्ही गायीच्या पायात आलेला, हा संदेश त्यांना द्यायचा आहे. म्हणजे आम्ही कोण आहोत, श्रेष्ठ आहोत. ही मनवादी व्यवस्था, ही विषमतावादी व्यवस्था, ही ब्राह्मणवादी व्यवस्था आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला समजावून सांगितलेली. आणि 2500 वर्षापूर्वी तथागतांनी तुम्हाला सांगितलंय, अरे माणूस आहे आपण, तुम्ही मी माणूस आहोत, माणसासारखं आपण राहिलं पाहिजे. हा संदेश 2500 वर्षापूर्वी तथागतांनी तुम्हाला दिला, महावीरांनी दिलाय. आता आपण तो 2500 वर्षाचा इतिहास जर पाहत आलो तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, एका बाजूला मानवतावादी विचारांची लोक आहे आणि एका बाजूला विषमतावादी विचारांची लोक आहे. आणि विषमतावादी विचारांची लोक कोण आहे, RSS वाले. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे, समाजाला समजावून सांगितलं पाहिजे. आणि आपला प्रॉब्लेम काय होतोय, आपण जातीमध्ये अडकून पडलोय. ते माराला म्हणायचं मांगाचं, मांगाला चर्मकाराचं, चर्माला ढोराला, ढोराचं वडाऱ्याचं, वडाऱ्याला कोळ्याचं, कोळ्याला माळ्याचं. याच्यामध्ये तुम्हाला मला विभागून ठेवण्याचं काम इथल्या 3.5% लोकांनी केलेलं आहे. आज कोण राज्य करताय, नरेंद्रजी? कोण धर्मराज राज्य करताय? 3.5% वाला आहे. तो तेली नाही आहे, तो ओपन कॅटेगरी वालाच आहे. त्याला तेली बनवला त्यांनी. 2014 ला सांगितलं हा ओबीसी 52% लोकांचं मतदान घेतलं आणि आज त्या ओबीसी समाजाच्या लोकांची जनगणना करण्यासाठी तो ओबीसी लावत नाही. तुम्ही समजून घ्या मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून मला तुम्हाला हे समजावून सांगायचंय की हे षडयंत्र आहे. हे 2500 वर्षापासून षडयंत्र हे तथागतांनी ओळखलेलं आहे, महात्मा बसवेश्वरांनी ओळखलंय, महात्मा फुलेंनी ओळखलंय, शाहू महाराजांनी ओळखलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलंय, अण्णाभाऊ साठेंनी ओळखलंय. तुम्हाला मला ओळखावं लागेल. कुठल्या भ्रमात आपण राहतोय, तुम्हाला मला मित्रांनो आज सांगतोय, अरे आज तुम्हाला फक्त मतदानाचा अधिकार नावाला ठेवलाय.
ईव्हीएम नावाचं षडयंत्र आलंय नरेंद्रजी. धम्मराज, कुणाला निवडून आणायचं, कुणाला बसवायचं, कुणाला अडाणीला बॅकअप द्यायचा का अंबानीला बॅकअप द्यायचा, हे 3.5% वाले मोहन भागवत नावाचा व्यक्ती ठरवतो. हे आपण कधी समजून घेणार आहे? या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जर आता आपण सुधारलो नाही तर 2500 वर्षापूर्वी हे पुण्यामध्ये आपण 1818चा तुम्हाला इतिहास माहित आहे. पेशवाई होती, गळ्यामध्ये गाडग आणि पाठीमागं खराटा. ही येण्याची परिस्थिती जी मित्रांनो निर्माण करतात, तुम्हाला मला सावध व्हावं लागेल, संघर्षासाठी उभा व्हावं लागेल, जाती जातीच्या भिंती तोडून तुम्हाला मला समाज म्हणून संघटित व्हावं लागेल. त्याच्यासाठी हे चॅनल प्रयत्न करतोय. विजयराव, मला आनंद वाटतो. किती लोक येतात, किती लोक तुमचं ऐकतात हा विषय नाही, तुमचं म्हणणं आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, मांडलं पाहिजे. तो संदेश या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो जातोय. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, हो, महापुरुषांची विचारधारा, संत महापुरुषांचे विचार RSS नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला आपण सडेतोड उत्तर देण्यासाठी आपण फुले शाहू आंबेडकरांचा विचार, तथागतांचा मानवतेचा विचार हा लोकांपर्यंत स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तीच खऱ्या अर्थाने या RSSच्या संख्येने कमी येत होते. अरे 140 कोटीचा देश जर धम्मराजी नरेंद्रजी जर बघितला, अरे 3.5% लोक आहेत. आज तुम्ही मी देशाचा विचार केला तर 130-35 कोटी तुम्ही मी आहोत. फक्त विभागलोय. आम्हाला तुम्हाला मला जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम केलं जात आहे. हिंदू मुस्लिमचा झगडा केला जातोय. पुढे ख्रिश्चनांना वेगळं, कुणाला त्या समाजामध्ये जाती जातीमध्ये वेगळं असं भांडण लावण्याचं काम गेल्या 2000 विशेषतः 14 पासून मोठ्या प्रमाणामध्ये चालले. आणि आज भीती वाटते. लवाणे नावाचा एक वारकरी संप्रदायाचा माणूस जो समाजामध्ये संत परंपरेचा विचार लोकांमध्ये सांगत होता, आज जेलमध्ये नरेंद्रजी. तुम्हाला सांगतो, या देशामध्ये विज्ञानवादावर, विज्ञानाचा चांगला प्रचार प्रसार व्हावा, अंधश्रद्धेचा निर्मूलन व्हावं, अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी दाभोळकर नावाची व्यक्ती या देशामध्ये काम करत होती. खूप झाला, अजूनही तपास होत नाही. काय चाललंय? आपण डोळे बंद करून काम करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण डोळे उघडले पाहिजे. का डोळे उघडले पाहिजे? 2500 वर्षाचा इतिहास आहे. हा संघर्ष साधा सोपा नाहीये. आणि मी तर तुम्हाला सांगतो, हा निवडणुकीचा विषय नाहीये. हा तुमच्या माझ्या अस्तित्वाचा, अस्मितेचा प्रश्न आहे. 2014 पासून यांचं का फोपवलं? अरे कुणी शास्त्री, कुणी ढोंगी बाबा, असं गावागावात वस्तीमध्ये नरेंद्रजी बाबा तयार झाले. कुणी तयार केले रे बाबा हे? परवा तो कोण नाशिकचा ना एक बाबा आहे, घटनेमध्ये सांगितलेलं आहे, विज्ञानवादी दृष्टिकोन या देशामध्ये प्रचार प्रसार झाला पाहिजे. परंतु ही मनुवादी व्यवस्था काय करते? अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करते. तुम्हाला मला विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण करावा लागणार. संत तुमच्या तथागतांनी आपल्याला, बसवेश्वर महाराजांनी विज्ञानवादी दृष्टिकोन लोकांमध्ये प्रचार प्रसार करण्याचा त्यांनी सांगितले. जाती, तुम्हाला सांगतो, लोकसंसद नावाचा एक त्यांचा बसवेश्वरांचा एक संदेश होता. ते महिलांना, सगळ्या सर्व समाजाच्या लोकांना त्या लोकसंसदेमध्ये यायचे, त्यांचे प्रश्न विचारले जायचे, त्यांचे प्रश्न सोडवले जायचे. अशा प्रकारचा संघाचा विचार, जो 2500 वर्षापूर्वी तथागतांचा जो विचार आहे, तो संघाचा विचार या महात्मा बसवेश्वरांच्या मागे. आपण इथं जवळ, आपण ज्या भागामध्ये इथं संत तुकारामांचा इथं देवपरी जवळ आहे. काय संत तुकाराम महाराजांनी सांगितलं? संत तुकाराम महाराजांनी तुम्हाला सांगतो, बुद्ध सांगितलं. बुद्धांचे विचार, मानवतावादी विचार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, तुम्हाला मला रोज मानवतावादी विचार समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि याच्यासाठी हे आज का वाढलेत माहितीये का? बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा अधिकार दिला. 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. आज या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. आमचे नरेंद्र सर आहेत, आमच्या हे धम्मराज आहेत, आमच्या इथं ताई आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, त्याचा आपण योग्य रीतीने मित्रांनो वापर केला पाहिजे. आणि 3.5% वाले लोक या देशावर राज्य करतात आणि 90% लोकांवर गुलामीचं राज्य येत आहे. याचा विचार आपण मित्रांनो केला पाहिजे. याच्यासाठी आपली मतं, मला आता विजयराव सांगत होते, 10,000 रुपयाला आपली मतं आपण लोक विकतो. एक दिवस असा येणार आहे, तुम्हाला मतदानाचा अधिकार तर राहणार नाही, कारण ही लोक डेंजर आहेत. या मताच्या अधिकाराचा आपण सुरक्षा केली पाहिजे. तुमचं माझं मत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्या आया बहिणीच्या जशी आपण इज्जत जपतो तशी आपल्या मताची आपण इज्जत केली पाहिजे. आपल्या मताची आपण इज्जत वाढवली पाहिजे. असं केलं पाहिजे मित्रांनो, तरच या लोकांना आपण
धडा देऊ शकतो. अरे सम्राट अशोकाचा कालावधी तुम्हाला माहित आहे. इथं नालंदा आणि तक्षशिलेचं उदाहरण सांगितलं. अरे तक्षशिला आणि नालंदा हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये, त्या काळात बुद्धाच्या काळामध्ये वाढलं होतं. 84,000 स्तूप तथागतांनी या देशामध्ये. अरे तुम्ही कुठेही जा, कारल्याला जा, भाज्याला जा, औरंगाबादला जा, दिल्लीला जा, कलकत्त्याला जा, तुम्ही काबूलला जा, कर्नाटकला जा, कुठेही जा, तुम्हाला तथागतांचं पावली काय दिसतात. तुम्हाला जमिनीमध्ये कुठेही 10 फुटाची 20 फुटाची तुम्ही जमीन फुटली तर तुम्हाला तथागतांचा स्पर्श दिसतो. हा देश धम्माचा आहे, हा देश बुद्धांचा आहे, हा मानवतावादी देश आहे. या मानवतावादी देश टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला मला मित्रांनो कष्ट घ्यावे लागतील, परिश्रम घ्यावे लागतील, बलिदान द्यावं लागेल. त्यांनी दिलेलं आहे, त्याग करावा लागेल. मित्रांनो आपण तो सगळं करण्यासाठी प्रयत्न कराल. मी बहुजन महाराष्ट्र चॅनलचं खूप खूप धन्यवाद करतो. गायकवाड सर तुमचं खूप खूप धन्यवाद करतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा लढा आपण पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करताय. तुमच्या सगळ्यांचं आणि पाहणाऱ्या सगळ्या चॅनलवाल्यांचं, प्रेक्षकांचं मी मनोभाव या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. खरं आता RSS विचारधारा संपुष्टात आणण्याचं काम करते आणि आपण विचारधाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं पाहिजे. हा संदेश सुदीपजी यांनी दिलेला आहे. यानंतर बहुजन सैनिकचे संपादक, मुख्य संपादक आयुष्यमान यशवंतजी हे आपलं मत व्यक्त करतात. जय भीम. जय भीम साथियों. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संयुक्त जयंती आपण साजरी करतोय. संयुक्त जयंती साजरी करत असताना या परिसंवादामध्ये विषयाला अनुसरून न्याय देण्यासाठी इथं तरुण पिढी उपस्थितीत जाणून बुजून उभा केलेली आहे. कारण या तरुण पिढीवरच आजचा भारत आधारलेला आहे. म्हणूनच आमची अपेक्षा आहे की या विषयाच्या अनुषंगानं आपण या भारतामध्ये जसं प्रतिक्रांती विरुद्ध प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांती विरुद्ध आपल्याला क्रांती करावी लागेल, म्हणून ती क्रांती फक्त याच लोकांच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणून आपण हा परिसंवाद आपण आयोजित केला. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून सांगताना मला आणखी एक गोष्ट सांगावं लागेल की या ठिकाणी जातीयवाद सोडून मानवतावाद या ठिकाणी स्थापित करायचा असेल तर या नवतरुणांची उपस्थिती फार आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितच हे नवतरुण येणाऱ्या समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपला वेळ देतील, ही मात्र मला माझ्या मनामध्ये खून गाठ आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण 85 विरुद्ध 15 हा जो मान्यवर कांशीराम साहेबांनी जो काही लढा उभा केला, त्या लढ्याला आपण आज यश संपादन होत आहे इथपर्यंत आपण घेऊन आलो. आणि निश्चितच उद्याची उत्तर प्रदेश मधली जी काही इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये निश्चितच बहुजन समाजाच्या माध्यमातून बहुजनांचं राज्य या देशामध्ये स्थापित होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मित्रांनो, जर या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजनांची राणी म्हणजेच या देशाची आयरन लेडी बहन मायावती जर मुख्यमंत्री झाली तर उद्या या देशाचा पंतप्रधान बहुजन समाजामध्ये निर्माण निश्चित होणार आहे. त्याची नांदी आजपासूनच सुरू झाली. म्हणजे या देशातली जातीयवाद नष्ट करून आपल्याला समाजवाद स्थापित करायचा आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून बसवेश्वरांच्या काळापासून आजपर्यंत जी काही विचारधारा आपली चालती आहे त्या विचारधारेला अनुसरून आपण ही मोमेंट चालवत आहोत. आणि ही मोमेंट चालू करत असताना गेल्या 2016 पासून आम्ही हे चॅनल चालू केलं आणि 2016 पासून आजपर्यंत या चॅनलच्या माध्यमातून 6 कार्यक्रम आपण येथे उपस्थित केलेले आहेत. पहला कार्यक्रम म्हणजे बहुजनों की शान भारत का संविधान. बहुजनों की शान भारत का संविधान हा एक असा कार्यक्रम आहे की संविधानापासून जे कलम आहे ते सगळे कलम घराघरामध्ये माहिती होतील यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि त्याची सुरुवात मान्यवर सुदीप गायकवाड सर यांनी देखील ती केलेली आहे. त्याच पद्धतीनं बहुजन सूरों का मसीहा जो काही आपल्या बहुजन समाजामध्ये कलाकार आहेत, नाट्य कलाकार आहेत, गायक आहेत, या लोकांसाठी देखील आपण हा कार्यक्रम उभा करून त्यांच्या माध्यमातून त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे समाजासाठी ते देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून उभा करतो आहे. तसंच आता अलीकडचा काळ म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून असेल किंवा बहुजन सैनिकच्या माध्यमातून असेल तर आपण बहुजनों की शान भारत का संविधान हा कार्यक्रम चालू करत असताना मला या ठिकाणी हे सांगायचे की आता आजची जी काही नांदी आहे या लिंगायत समाजाच्या माध्यमातून आपण आज
जाहीर करतोय की आजपासून वर्षभर 12 कार्यक्रम आपण उपस्थित केलेले आहेत. याची सुरुवात आपण आज करतो आहे. पुढच्या जून मध्ये अशाच पद्धतीचा लिंगायत समाजातील म्हणजेच बसवेश्वर अण्णाच्या खरा इतिहास काय आहे हा खरा इतिहास मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि अशाच पद्धतीचं ज्या आता तुम्ही सांगितले की RSS ही जी संघटना आहे ही संघटना या देशातल्या भारतीय संत आणि महापुरुष जे आहेत यांची खरी विचारधारा निश्चितच नष्ट करते. हे आज या युवकांनी आपल्या समोर ठासून सांगितलं आणि ते 100% खरंच आहे. आणि मला पुन्हा या समाजाला अपील करायचं आहे की या विचारधारेच्या माध्यमातून आपण सगळे संघटित होऊ, एकत्रित येऊ आणि एकत्रित येऊन पुन्हा प्रतिक्रांतीच्या विरोधात क्रांती करण्यासाठी आपण सज्ज व्हाल हीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढील सूत्रसंचलन सन्माननीय विजय गायकवाड यांना सांगतो. यानंतर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आणि त्या मॅडम या प्रतिभाषा मी त्यांना विनंती करतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित परिसंवाद या कार्यक्रमामध्ये तसंच आपण पुढील कार्यक्रमात आभार प्रदर्शनाकडे वळणार आहोत. नरेंद्र बनसोडे, धर्मराज साळवे, सुदीप गायकवाड, विजय गायकवाड यांनी खूप छान आपलं मनोगत व्यक्त केले आणि आपल्या अनमोल वेळातून वेळ काढून आपल्या चॅनलवरती उपस्थित झाले. त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच चंद्रशेखर हुनशाळ, बसवराज हराळ, रामराव गायकवाड, रांजन नायर हे पण आपल्या वेळात वेळ काढून ते आपल्या चॅनलवरती उपस्थित झाले. त्यांचे पण मी आभार मानते. आणि तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले रसिक चाहते त्यांचे पण मी आभार मानते. आणि तसंच आपल्या या चॅनलचं खूप छान असं लाईव्ह सादर करत आहेत ते कॅमेरामॅन त्यांचं पण मी आभार मानते. आणि तसंच या कार्यक्रमाचं आयोजन करणारे यशवंत गायकवाड सर यांचं पण मी आभार मानते. आणि आलेल्या मान्यवरांच्या परवानगीने मी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.